कुर्ला पश्चिम मनराज हाइट्स में मां शीला क्लिनिक का उद्घाटन डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी ने सामूहिक रूप से फीता काटकर किया। इस मौके पर शिक्षाविद डॉक्टर राजेंद्र सिंह, आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, पत्रकार आदित्य दुबे, दयाशंकर पांडेय, कपिल देव खरवार और क्लिनिक के डॉक्टर प्रियंका पाटिल, प्रसून पांडेय, डॉक्टर दीनदयाल गुप्ता, डॉक्टर सौम्या अवस्थी, डॉक्टर सिमरन कौर, दया जैन, शरण माजगावकर, याशी राठौर, निधि पुजारी, फिल्म अभिनेत्री गौरी वाघमारे आदि उपस्थित थे। अतिथियों के सम्मान में सर्वेश्वर बैंड पथक और लेजिम प्रदर्शन किया गया। मनराज प्रतिष्ठान के मुख्य न्यासी मनोज राजन नथानी ने अतिथियों को शाल और गुलदस्ता भेंट कर पति पत्नी को सम्मानित किया। कार्यक्रम का सूत्र संचालन अजय ने किया। इसके पश्चात कच्छी विशा जैन समाज हॉल में विठल वारकेरी ग्रुप ने भजन से अतिथियों को भाव विभोर कर दिया। पखावज मजीरा वादवृंद भजन के बीच मुंबई और ठाणे के विभिन्न स्कूल के 256 छात्र छात्राओं द्वारा डॉक्टर प्रकाश आमटे के जीवन चरित्र पर बनाया गया 237 चित्रों की प्रदर्शनी का अवलोकन किया। मंच संचालक दिनेश पड़ावकर ने बहुत ही सम्मान से अतिथियों को मंच पर सादर आमंत्रित किया। दूरदर्शन उद्घोषिका उन्नति जगदाले ने अपने स्वागत भाषण में देश और समाज के लिए डॉक्टर प्रकाश आमटे जैसे महान समाज सेवी का क्या महत्व है, इस पर बहुत सार्थक विचार रखा। चित्र प्रदर्शनी कल्पना को साकार करने के लिए चित्रकार विजय आमरे को स्मृति चिन्ह देकर डॉक्टर प्रकाश आमटे ने सम्मानित किया। चित्रकारी प्रतियोगिता के विजेता रिया गायकवाड़, किमी मांडवकर, ज्ञानेश्वर मोटे के अलावा मां शीला क्लिनिक के सभी चिकित्सकों को प्रमाण पत्र और स्मृति चिन्ह देकर उन्हें अपना बहुमूल्य आशीर्वाद दिया। पति पत्नी दोनों ने मनराज प्रतिष्ठान के मुख्य न्यासी और मां शीला क्लिनिक के संचालक मनोज राजन नाथानी को अपने आशीर्वचन में कहा कि आज इस महंगाई के दौर में केवल 10 रुपए में इलाज करना आश्चर्य की बात है, लेकिन यह सत्य भी है। हमने 10 रुपए में इलाज करने वाला दवाखाने का उद्घाटन करके यहाँ पर आया हूँ। हमने अपने सामाजिक जीवन में पहली बार 10 रुपए का दवाखाना देखा है। इतने कम पैसे में लोगों का इलाज करना कोई खाने का काम नहीं है। यह एक कौतुक का विषय है। मनोज राजन नथानी ने एक बार पुनः शॉल और गुलदस्ता भेंटकर पति पत्नी को सम्मानित किया। इस मौके पर प्रमोद हिंदू राय, आर्यू सिंह, उदय प्रताप सिंह, अजय सिंह, अमरजीत सिंह, शलाका कोरगांवकर, अनुराग त्रिपाठी, राजकुमार सिंह, जितेंद्र दुबे, सुधीर खातू, नितिन कोरगांवकर के अलावा मनराज प्रतिष्ठान के तमाम सदस्य उपस्थित थे। दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता, अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते। आज आम्ही येथे आलो मां शीला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना काही चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्या जरी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकलो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी दिली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासींचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता। खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीपाशी झोपायचे, जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे ते चोऱ्या करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो। तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत, चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी। आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसते पैशाच्या मागे असं होतं, पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले। त्यातले काही जण प्रेरित होऊन वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी तर आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते, ही पण एक सेवाच आहे।
तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आहोत, सारे भारतीय माझे बांधव आहे. तर ते नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर जे काय महासत्ता होईल त्याची मला खात्री वाटते. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो की आम्ही परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखरच याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही. आर्थिक कॅपिटल आहे भारताची आणि अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछेर आहे. किंवा प्रयत्न करायला पाहिजे शासनाच्या सगळं लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत? त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली तर ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल. ते शिक्षणाचं आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते नाव कमावलं. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. संधी कोण देणार? ज्याच्याकडे आहेत, सुविधा आहेत, त्यांनीच त्या दिल्या तरच त्यांच्यापर्यंत पोचते. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे. पण नाही जमत सगळ्यांना. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून तिथे काम करत राहिले तरच सगळ्यांचा फायदा होईल. आमच्यासाठी नवीन आहे कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालवतो तर तिथे याचा हे शब्दच नाही आहे. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात. त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहेत की हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते. म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्यांनी जर काही केलं नसेल प्रकारचं राग याचं काही कारण नाही. नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो. आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्या ज्या काही गैरप्रकार केले जर नाही केले तर आपल्या पेशाला जे पूर्वीचा जे त्याला जे स्टेटस होती डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो. आणि शासनाचे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळीकडे आहे नहीं बहुत जगह. और ये अकेला शासन का दोष नहीं है. डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है, वो लगता है हमको पनिशमेंट पोस्टिंग है, देहातों में भेज दिया. तो ये मैं हर जगह जाके बोलता हूँ आप देहातों में काम करेंगे और उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका वो ज़िंदगी भर आपके काम आएगा जो शहर में नहीं मिल पाएगा. तो 1 साल या 2 साल स्वखुशी से देहातों में या आदिवासी एरिया में जाने के लिए कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए. हर एक खुशी से जाना चाहिए. तो शासन और इसका कोऑर्डिनेशन हो सकता है. शासन ने अस्पताल खोला लेकिन डॉक्टर ने किया तो किसकी जिम्मेदारी है? ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए, हमने भी कोई जिम्मेदारी है. आमच्या महाशिला क्लिनिकचा आज 2वा वर्धापन दिवस होता. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर आमटे प्रकाश आमटेजी त्यांची मिसेस मंदाकिनी आमटेजी आले. त्यांनी आमच्या क्लिनिकला भेट दिली आणि इकडे झालेल्या कार्यक्रमाला त्यांनी ॲज अन चीफ गेस्ट म्हणून आमच्या निवेदनानं स्वीकार केलं. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. हा कार्यक्रम आम्ही पहिला विचार केला होता की कार्यक्रम कसं घ्यावं. तर आम्ही सरांचं जे कार्य आहे आता ही येणारी जनरेशनला पण कळलं पाहिजे की आपल्याला पुढे कसं समाजसेवामध्ये जायला पाहिजे. आम्ही एक एक्सपेरिमेंट केली की आम्ही प्रत्येक आजूबाजूच्या 6 शाळे निवडले आणि तिकडे 8 आणि 9च्या मुलांना आम्ही आनंदवन, प्रकाश आमटे, बाबा आमटे, निसर्ग मेडिकल कॅम्प हा आम्ही त्यांना टॉपिक्स दिला आणि त्याच्यावरती चित्रछाया करायला सांगितलं, पेंटिंग्स करायला सांगितलं. आम्हाला आश्चर्य झालं. एक्झामचे दिवस खूप जवळ आहेत, एक्झाम चालू झाले काही शाळांमध्ये, पण
नुसतं 6 शाळांमध्ये 250 मुलांनी पार्टिसिपेट केलं. हा खूप म्हणजे एक प्रेरणादायक आहे. एखादा आपण फिल्म स्टारचं, पिक्चरचं किंवा एखादा आपण सेलिब्रिटीचं आपण याच्या जीवनावरती करायला सांगतो तर भरपूर लोक सहभाग घेतात. पण एका सोशल ॲक्टिव्हिस्टवरती एवढं प्रेम दाखवणं म्हणजे हा समजून येते की येणारी पिढी पण सोशल ॲक्टिव्हिटी करायला खूप इच्छुक आहे. आणि एवढा प्रतिसाद भेटलं, आपलं सगळ्यांचं प्रतिसाद भेटलं, आपल्या सगळ्यांचं इनफॅक्ट मी माफी पण मागतो, तुम्हाला थोडं इनकन्व्हिनियन्स झालं, पण आज सगळं चांगलं झालं. मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो. का माँ शीला क्लिनिक का दूसरा वर्धापन दिन है. इस दिन में आज के 2 साल के कार्यक्रम में पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे जी और उनके मिसेस मंदाकिनी आमटे जी मंदिरा प्रतिष्ठान के दूसरे वर्धापन दिन पर डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी जो सौभाग्यवती मंदाकिनी आमटे जी ने कुर्ला की धरती में उपस्थित रहकर मंदिरा प्रतिष्ठान को आशीर्वाद दिया. पिछले 2 सालों से मनोज नाथा ने 10 रुपये में लोगों को दवा और इलाज कराने का काम कर रहे हैं. जिस तरह से हेमलकसा में डॉक्टर आमटे उनका परिवार गरीबों की सेवा में जुटा हुआ है, उसी तर्ज पर मनोज नाथा ने भी कुर्ला में काम कर रहे हैं. और निश्चित तौर पर जो आमटे जी ने जो बात बताई कि किस तरह से आपको बिना स्वार्थ लोगों का काम करना है, बाबा आमटे हो, प्रकाश आमटे हो, मंदाकिनी आमटे हो, उन्हें जो एक परंपरा का जो चलाया है, निश्चित तौर पर उससे मुंबई के लोगों को एक प्रेरणा मिलेगी. आज मुंबई में कई सारी सामाजिक संस्थाएं हैं, मगर जिस तरह से मनोज नाथानी अपने पैसा खर्चा करके जिस तरह से गरीबों की सेवा कर रहे हैं, उसी तर्ज पर अलग अलग एनजीओ अगर काम करती है तो निश्चित तौर पर मुंबई में जो झोपड़पट्टी इलाकों में जो लोगों को आरोग्य से लेकर जो उनकी समस्या है, शिक्षा को लेकर जो समस्या है, कहीं ना कहीं तो उधर उनको आधार मिल सकता है. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.